गुरु विना कोण दाखविल वाट, हे वाक्य आहे. पण आज गुरुलाच स्थिरता नाहीये. सरकारने म्हणण्यापेक्षा सगळ्याच यंत्रणेने अस्थिर ठेवलेलं आहे. त्यामुळे अस्थिरतेमध्ये मार्ग योग्य निघत नाही. बरोबर. तर यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? याच्यासाठी असा आहे की एक श्लोक येतो सुंदर, ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञान रूपी प्रकाशाकडे घेऊन जातो, त्याला गुरु म्हटलं जातं. पण अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेण्यासाठी मध्ये जो पूल आहे, ब्रिज आहे, दुवा आहे, ती म्हणजे मातृभाषा आहे. आणि तो ब्रिजच तुटायची वेळ आलेली आहे. त्यामुळे गुरु इकडे आणि शिष्य इकडे, आणि मध्ये ब्रिज तुटण्याची वेळ आलेली आहे. हे ज्ञान तिकडे पोहोचवायचं कसं आणि विद्यार्थ्यांनी ते घ्यायचं कसं, ही जबाबदारी पालकांपासून, प्रबोधनकारापासून, समाजकारणापासून, राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांची जबाबदारी आहे. आपला देश आतून पोखरला जातोय, राष्ट्र पोखरला जातोय, आपलं महाराष्ट्र पोखरला जातोय. कारण भाषा जी आत्मा आहे, सगळ्यांना संघटित करणारी, प्रेमाच्या माध्यमातून, भावाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, ही भाषाच मोडकळीत चाललेली आहे. इकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. विकासवादाच्या नावाखाली तुम्ही आपलं फाउंडेशन हलवायला लागलाय.